बघू शकता गाईज, आम्ही इथे लोकेशनला पोहोचलोय. आज माझे मिस्टर पण आहेत, आम्ही आज दोघं पण सोबतच येतो ऑर्डरला. त्यांना फोटोची ऑर्डर आहे आणि आम्हाला मेकअपची प्लस फोटोवाला. अशा कुठाने करते पोरगीला सोबत घेऊन आल्यावर बघा किती महाग आहे तो पिंजरा फेकून. गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ना खूपच लवकर उठली, 6:30 वाजताच, कारण की आज जायचं आहे मला ऑर्डरला. म्हणजेच आज मला ब्राईडचा मेकअप आहे, तर त्याच ऑर्डरसाठी जायचं आहे आणि त्यासाठीच ना मी लवकर उठले. तर आम्हाला घरून 7 वाजता निघायचं आहे आणि तिथे 8 वाजता पोहोचायचं आहे. तर घरून एंट्रीचा मेकअप वगैरे करायचा आणि त्यानंतर मग लग्नाच्या लोकेशनपर्यंत पोहोचायचं आहे. तर आता उठले मी लवकर. तर बघू शकता अजून तर ना मस्त असं वातावरण झालं सकाळचं. तर चला आता मी पटकन असं तयार होते. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. दोघांनी पण आम्ही आवरून घेतलं आणि सकाळचं ना आम्ही लवकरच निघालो होतो, कारण की आज ना सगळं वन डेच होतं. त्याच्यामुळे ना आम्हाला लवकरच बोलवलं होतं आणि मला पण ना एंट्रीचा लुक हा घरूनच करायचा होता, तर त्यासाठीच ना आम्हाला लवकर जायचं होतं. आता गाईज आम्ही निघालो आहेत ऑर्डरला. आज आम्हाला मस्त अशी ब्राईडचा मेकअप आहे आणि सोबत मी हिला पण घेऊन चालले आणि माझे मिस्टर पण सकाळ बोलवलंय. आता किती वाजलेत? 6:30 पावणे 7 वाजले असतील. ह्या टायमिंगला आम्ही चाललो आता ऑर्डरला. तर आमचे शेड गेलेले तर बाहेर चहा बी आणायला गेले, तिथं काहीतरी काम आहे. तर बघू आता ब्राईडचे मेकअप कसे होते कसे नाही ते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय बाय. इथे आम्ही तिघे पण नवरीच्या घरी पोहोचलो आणि इथे पोहोचल्याबरोबर ना लगेच घेतला होता नवरीचा मेकअप करायला. तर नवरीच्या मेकअपचा बेस ना हा किरणने केला होता आणि तेवढ्या वेळामध्ये ना मी दुसरीकडे सायडरचा पण मेकअप करून घेतला होता. तर तिने काही बेस करून घेतला आणि राहिलेला बेस मग मी करून घेतला. त्याच्यानंतर ना मला हेअरस्टाईल पण करायची होती, तर त्यासाठीच ना इकडे मी क्रिम्पिंग करायला घेतली होती. आता हेअरस्टाईल पण मी कशी करते हे पण तुम्हाला समजेल. सगळ्यात आधी मी क्रिम्पिंग करून घेते आणि त्यानंतर हेअरस्टाईल करून घेते. बघू शकता गाईज, आम्ही इथे लोकेशनला पोहोचलोय. आज माझे मिस्टर पण आहेत, आम्ही आज दोघं पण सोबतच येतो ऑर्डरला. त्यांना फोटोची ऑर्डर आहे आणि आम्हाला मेकअपची. आता इथं आलो तर अजून इथं कुणीच नाही आलेलं. आम्ही घरून एंट्रीचं आवरून दिलं. आता आम्ही कुरकुरे घेऊन आलो तिकडे खायला. काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून. मेकअप चालू. कुठे आहे नवरीची रूम? आता इथं अजून कुणीच आलेलं नाही, नवरी पण आलेलं नाही. बघू आता किती वेळ लागतोय. म्हटलं बघा काय चाललंय बघा. आमच्याकडे कधी असले सोबत नसतं. मेकअप आहे प्लस फोटोवाला. हे चल घे चल. जाऊ का? येतो माघारी. काय झालं? देऊ मामा बोलतेत का? ह्या पोरीला जिकडे येईन तिकडे नुसते फोटोज काढायचे असतात. आता स्कूटी येते आलोय तर लगेच म्हणते आपण इकडे फोटो काढू. काढ. उघडम का? गाडी चालू केली. स्टोन टाकायचा. नवरीची पण एंट्री झाली आता आम्ही नवरीचं आवरून दिले एंगेजमेंटचा आणि आता हळद आहे त्याच्यानंतर. तर आम्ही आधीच पिन करून ठेवतो. पिन करून ठेवल्यावर साडी नेसवायला सोपं आहे. बरोबर आहे का? नवरीचा मेकअप ना घरूनच केला होता, म्हणजेच की एंट्री लुक, आणि तोच एंट्री लुक ना एंगेजमेंटलाच ठेवला होता.
तर ती गेली होती खाली एंगेजमेंटसाठी आणि त्यानंतरच ना त्यांच्याकडून आम्ही ही हळदीसाठी लागणारी साडी काढून ठेवली होती. आता ही साडी कशासाठी काढून ठेवली होती हे पण तुम्हाला समजलंच असेल. तर वन डेज हे सगळं असलं ना तर खूप सारी घाई करतात सगळेच जण. त्यामुळेच ना तिच्याकडून मी ही हळदीची साडी काढून ठेवायला सांगितली होती आणि त्याच साडीची ना मला पिन करून घ्यायची होती. तर ह्या साडीची मी पिन वगैरे केली आणि त्यानंतर आली होती ब्राईड एंगेजमेंटवरून. आता एंगेजमेंट वगैरे झाली आणि सुपारी पण झालीच होती. त्यानंतर लागलं होतं हळदीच्या मेकअपला. तर आम्हाला ना खूपच घाई करत होते, सारखं फास्ट आवरा फास्ट आवरा. आता एका दिवसातच हे सगळं असेल ना तर फास्ट कसं आवरायचं. मेकअप करायला ना फक्त 10 ते 15 मिनटं देतात आणि 10-15 मिनटामध्ये ना काहीच होत नाही. तर इकडे मी ना ब्राईडचं आवरायला घेतलं होतं. मस्त असा हळदीला टचअप वगैरे दिला हळदीच्या लुकसाठी आणि इकडे मी हेअरस्टाईल करून घेत होते आणि दुसरीकडे माझी ही फ्रेंड मेकअपचा बेस करून घेत होती. तर पहिली हेअरस्टाईल मी जी एंट्रीच्या मेकअपला केली होती ना ती हेअरस्टाईल मी चेंज करून परत दुसरी हेअरस्टाईल करायला घेतली होती. कारण की ब्राईड बोलली होती मला आता हेअरस्टाईल चेंज करायची आहे. तर आणि तिला हेअरस्टाईल पण ना खूप सिम्पलमध्ये पाहिजे होती. तर इकडे मी त्याची अशा प्रकारे हेअरस्टाईल करून ठेवली होती. आणि पहिले तर आम्ही तिला साडी वगैरे वेअर केली. त्यानंतर किरणने बेस करून घेतला आणि मी हेअरस्टाईल करून घेतली. आता क्रिम्पिंग वगैरे ना पहिलीच मॉर्निंगलाच केली होती. जेव्हा एंट्री लुकचा हेअरस्टाईल केली होती ना त्याच्या अगोदरच आम्ही क्रिम्पिंग करून ठेवली होती आणि हीच क्रिम्पिंग ना आता दिवसभर राहणार होती. तर इकडे माझी हेअरस्टाईल करून झाली आणि त्यानंतर घेतले होते गजरे लावायला. तर गजरे वगैरे लावले आणि त्यानंतर आता घालायची होती हळदीची ज्वेलरी. तर तिने पण हळदीची ज्वेलरी आणली होती पण ती ज्वेलरी काही मला आवडलीच नाही. त्यामुळे माझ्याकडे जशी ज्वेलरी होती ना तीच मग मी वेअर केली. तर आता सध्या ट्रेंडिंगला चालू असणारी ही पारिजातक ज्वेलरी मी ब्राईडसाठी घेऊन आले होते. आणि ही ज्वेलरी ना माझ्या बहिणीने तिच्या लग्नासाठी वेअर करून म्हणजे बनवायला सांगितली होती. तर ती ज्वेलरी मी ना आतापर्यंत ब्राईडसाठी यूज करत आहे आणि ती खूप सुंदर वाटते. त्याने ना खूप सुंदर लुक येतो. तर बघू शकता इकडे मी नवरीचा असा काही हा हळदीचा लुक केला होता जो की खूपच सुंदर दिसत होता. आणि तिची हळदीची साडी ही येलो कलरची असल्यामुळे ना त्यावरती ज्वेलरी पण खूप छान दिसत होती. त्यामध्ये ज्वेलरीचा कलर पण ना रेड आणि येल्लो असं काही कॉम्बिनेशन होतं. त्यामुळे ते पण खूप सुंदर दिसत होतं. नवरदेवाने ना नवरीला देण्यासाठी एंगेजमेंटला हा बुके आणला होता आणि त्यानंतर ना हा आम्ही घेऊन आलो होतो. तर ते कशासाठी घेऊन आलो होतो ना हे तुम्हाला पुढे गेल्यावरती समजेलच. तर नवरीची हळद वगैरे झाली आणि त्यानंतर आता करायचा होता वेडिंगचा लुक, म्हणजेच की आता लग्नाचा लुक करायचा होता. तर आता हळद झाल्यानंतर ना ती पूर्ण पिवळी होऊन आली होती. त्यामुळे पहिलं तिला मी क्लीन करून घेतलं. सगळे अंगाला लागलेली हळद वगैरे सगळं ते क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर मग पहिले आम्ही लग्नाची साडी वगैरे वेअर करून घेतली आणि त्यानंतर घेतली होती हेअरस्टाईल करायला. तर किरण तर सोबत होतीच पण तिला ना सायडरचा मेकअप करायचा होता. त्यामुळे ती दुसरीकडे सायडरचा मेकअप करत होती आणि इकडे मी घेतली होती ब्राईडची हेअरस्टाईल करायला. तर पहिली जी हळदीची हेअरस्टाईल होती ना ती मी सगळी सोडून टाकली होती. आता हेअरस्टाईल पण मला दुसरी चेंज करायची होती. तर त्यासाठीच ना पहिले तर मी स्टफिंग वगैरे करून घेतला आणि त्यानंतर पुढे रोल सेक्शनमध्ये अशी काही मी ही हेअरस्टाईल करून घेतली होती. कारण की ब्राईडचं ना फोरहेड खूपच मोठं होतं. त्यामुळे तिला जशी सूट होईल तशी हेअरस्टाईल मला करायची होती. तर इकडे मी ना जी ट्रेंडिंग हेअरस्टाईल चालू आहे ना तीच हेअरस्टाईल मला करायची होती. कारण की ना आज ह्या हेअरस्टाईलसाठी ना गजरे पण भरपूर होते आणि त्यामध्ये तिची हेअरची लेंथ पण खूपच मोठी होती. तर गजरे भरपूर असल्यामुळे ना मी खूप छान अशी हेअरस्टाईल करणार होती जे की आता सध्या ट्रेंडिंग चालू आहे. आणि ही हेअरस्टाईल ना खूप छान वाटते वेडिंगच्या लुकला. तर पाहू आता ही कशी होते कशी नाही ते. तर तेच माझी इथे तयारी चालूच होती. तर किरणने त्याआधी ना 2 सायडरचा मेकअप वगैरे करून घेतला आणि तिचा आवरल्यानंतर तिने ब्राईडचा बेस करायला घेतला आणि तोपर्यंत ना माझी इकडे मागे हेअरस्टाईलच चालू होती. तर ही अशा प्रकारची हेअरस्टाईल पाहिली ना तर ती पाहिल्यावरती आपल्याला खूपच अवघड वाटते. पण जेवढी अवघड वाटते ना तेवढी अवघड ही हेअरस्टाईल नाही आहे. त्याला फक्त ना ह्या हेअरस्टाईलसाठी गजरे भरपूर असतील ना तर ती हेअरस्टाईल खूपच क्यूट दिसते, म्हणजे खूपच छान दिसते. तर इकडे माझं काम चालूच होतं आणि आम्हाला ना घाई पण खूप करत होते. कारण की आता हळद झाली होती, एंगेजमेंट झाली होती आणि आता होतं लग्न. तर आता लग्नाचं म्हटल्यावरती कसं घाई तर करणारच ना.
आणि प्रत्येक लग्नामध्ये ना एक तरी माणूस असा असतो तो ना खूपच घाई करत असतो आणि यांच्या लग्नामध्ये ना असंच काही झालं होतं. दोघी जणी जर ऑर्डरला सोबत असतो ना तर घाई पण होत नाही. म्हणजे कसं एक जण मेकअपचा बेस करते आणि दुसरीकडे एक जण हेअरस्टाईल करून घेते, त्यामुळे जास्त घाई पण होत नाही. तर त्यामुळेच ना मी माझ्या फ्रेंडला कायम सोबतच ठेवून घेत असते. आणि नवरीचा इकडे मेकअप झाल्यानंतर ना नवरदेवाचा पण मेकअप करायचा होता, पण असं वाटलं होतं टाईम भेटला तरच होऊ शकतो, त्यामुळेच ना आम्ही इकडे फास्ट आवरून घेत होतो. तर इकडे माझी पूर्ण हेअरस्टाईल करून झाली, म्हणजे पूर्ण वेणी घालून झाली. आणि त्यानंतर ना अजून काही गजरे होते आणि नवरीला ना आज गजरे पण भरपूर लावायचे होते, त्यामुळे उरलेले गजरे पण मी ते अटॅच करून दिले. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का, लग्नाच्या दिवशी जास्त घाई का करतात, त्याचबरोबर लग्न टायमिंगला का लागत नाही? आता तुमचा सगळेच कार्यक्रम एकाच दिवशी असतात आणि तुम्ही घरून निघतानाच ना खूपच उशीर करत असतात. आता समजा तुमची हळद जर 9 वाजता असेल आणि तीच हळद जर 11 वाजता लागली तर पुढच्या कार्यक्रमासाठी पण मग उशीर होतच जाणार ना. त्यामुळे जर असं एकाच दिवशी सगळं काही असेल ना तर सकाळी आवरतानाच ना लवकरच आवरायचं, म्हणजे पुढचे कार्यक्रम पण ना टायमिंगमध्ये होतात, म्हणजेच की लग्न पण टायमिंगलाच लागतं. तर इकडे माझी पूर्ण हेअरस्टाईल कंप्लीट झाली होती आणि किरणने पण मस्त असा नवरीचा बेस करून घेतला होता. त्यानंतर आता राहिलं होतं नवरीची ओढणी लावायची. नवरीची उंची बारीक असल्यामुळे ना तिला ओढणी पण खूपच मोठी होत होती, त्यामुळे ती ओढणी पण ना कशी तरी ॲडजस्ट केली. ती ओढणी पण ना ॲडजस्ट पण होत नव्हती, पूर्ण खालीच लोळत होती, तिची उंचीच खूप छोटी होती ना. नवरीचा मेकअप ना आमचा अगदी टायमिंगमध्येच झाला होता. लग्न 2:30चं होतं आणि आमचा इकडे मेकअप ना 2:15 वाजताच रेडी होता. म्हणजे अजून 15 मिनटं असेच बाकी राहिले होते, तोपर्यंत म्हटलं नवरीला शांत बसून घे, तसं पण ना तुला दिवसभर आता उभंच राहायचं आहे. तर मस्त असं आम्ही दोघींनी पण ना टायमिंगमध्येच मेकअप करून घेतला आणि नवरीचं आम्ही आवरून दिलं आणि त्यानंतर ती खाली निघून गेली होती आणि इकडे आम्ही वरती ना दोघीच जणी बसलो होतो. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा बुके मला कशासाठी लागत होता. कालच ना मी जेप्सी पाहत होते, कारण की आज मला ना विधीसाठी नवरीला जेप्सी लागत होती, पण ती जेप्सी काही मला कुठे भेटतच नव्हती. आणि जेव्हा मी नवरदेवाच्या हातामध्ये हा बुके पाहिला ना तेव्हाच मला ह्या बुकेमध्ये जेप्सी दिसली. आणि त्यांना ना मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही जेव्हा हा बुके नवरीला देताल ना त्यानंतर हा बुके माझ्याकडे आणून द्या, त्यातली मला ना जेप्सी लागत आहे. तर त्यामध्ये ना खूप सुंदर असे गुलाबाचे पण फुलं होते आणि त्यामध्ये जेप्सी पण होती. तर ती जेप्सी ना मला विधीच्या लुकसाठी लागणार होती, जे की मला ना भेटतच नव्हती. तर ह्या बुकेमध्येच ना मला भरपूर सारी जेप्सी भेटली आणि ती पण ना खूपच सुंदर होती. त्याचबरोबर ना त्यामध्ये गुलाबाचे पण फुलं होते आणि त्याचा पण मी आज काहीतरी यूज करणार होते. आपल्याकडे जेव्हा कोणत्या गोष्टी नसतील ना तर त्याची ॲडजस्टमेंट पण आपल्याला करता यायला पाहिजे. बघा इकडे ह्या पोरीचं काही काम चालू आहे. मस्त असे बुकेमध्ये हे गुलाबाचे फुलं होते आणि ते पण आम्ही काढून टाकलेत आणि जेप्सी पण होती, तर ती पण जेप्सी आम्ही घेतली त्यातली. तर कलर दिलाय का ग? आपण पण रांगोळी काढायला गेला कलर देत जाऊ, असं निवांत बसावं लागतं नवरीचं आवरून दिल्यावर. एकतर एवढी भूक लागली, सकाळपासून काहीच नाही खाल्लं, तसंच लवकरच आलो होतो आज, त्यामुळे आता लई भूक लागली. किती वाजले? 2:30-3 वाजले असतील आता. बघायचं काय काम चालू आहे. सगळ्या बुकेचं वाटोळ करून टाकलं. कागदचा घरी घेऊन तुला खरंच नाही घरी. अशा कुटाने करते पोरगीला सोबत घेऊन आल्यावर. बघा किती महाग आहे, तो दिला फेकून अख्ख्या बुकेचं वाटोळ करून टाकले. सापडले तिकडे जाऊ. तर आम्हाला गुलाबाच्या फुलांचा पण उपयोग होईल विधीच्या लुकसाठी. अजून आता विधीचा लुक करायचा, लग्नाचं दिले आवरून. ऐकू असं बुके खाली आमचा किती राडा झालाय सगळा. बघ बरं बाहेर करते का, जेवायला जातो, लई भूक लागली, आता काहीच नाही खाल्लं. कोण आहे? तुम्हाला दाखवेन मी.
आम्हाला दोघींना पण ना खूपच भूक लागली होती. नवरीचं आवरून दिलं आणि तिचं लग्न पण लागलं होतं आणि त्यांच्या तिकडे ना ग्रुप फोटो चालू होते. त्यानंतर ना विधीचं आवरायचं होतं, पण ग्रुप फोटो चालू होते ना तेवढ्या टायमिंगमध्ये आम्ही दोघीजणी जेवण पण करून आलो. कारण की सकाळी फक्त नाश्ता केला होता आणि आता जवळपास ना 4 वाजले होते. त्यानंतर तिचं लग्न लागल्यानंतर तिचे ग्रुप फोटो वगैरे झाले, कपल फोटो वगैरे झाले आणि त्यानंतर मग ती आली होती विधीचं आवरण्यासाठी. तर इकडे मी तिचं विधीचं आवरायला घेतलं होतं. पहिली तर ना मी तिला साडी वगैरे वेअर करून घेतली आणि साडीची पिन वगैरे ना ते मी आधीच करून ठेवली होती. आणि ज्या बुकेमधून मी ही जिप्सी आणि गुलाबाचे फुलं काढले होते ना त्याचा मी इथे यूज करून घेतला होता. जी हेअरस्टाईल होती ना तीच हेअरस्टाईल मी फ्रंटला ठेवली होती, कारण की घाई पण ना खूपच जास्त झाली होती. त्यामध्येच ना फक्त आम्हाला 10च मिनटं दिले होते, त्यामुळे मी फ्रंटला जशी होती तशी हेअरस्टाईल ठेवली आणि मागे ना मस्त असा बन करून घेतला. आता नऊवार साडी वेअर करायची म्हटल्यावरती ना नऊवार साडीवरती बन आपलं आंबाडामध्येच हेअरस्टाईल करायला पाहिजे किंवा खोपामध्ये पण हेअरस्टाईल करू शकतो. तर इकडे मी ना अशी बनमध्ये हेअरस्टाईल केली होती आणि त्याला मस्त अशी जिप्सी आणि 2 गुलाबाचे फुलं पण लावून घेतले होते. त्याने खूप सुंदर असा लुक आला होता. त्यानंतर तिला घालायची होती आता ज्वेलरी. लग्नाची ज्वेलरी चेंज केली आणि त्यानंतर ना विधीसाठी दुसरी ज्वेलरी घालायची होती. तर पहिलं मी इकडे हेअरस्टाईल करून घेतली आणि त्यानंतर घेतली होती ज्वेलरी घालायला. भरपूर जणांना असं वाटतं की मेकअपवाल्यांचं किती चांगलं आहे, एक मेकअप केला की निवांत बसतात आणि एका मेकअपचे भरपूर सारे ते किती पैसे घेतात, पण त्यामागची मेहनत नाही कोणालाच दिसत नाही. मेकअपचा बिझनेस करायचं म्हणजे पण ना काही सोपं नाही आहे. कस्टमरला पण ना आपला मेकअप आवडला पाहिजे, आपली हेअरस्टाईल वगैरे आवडली पाहिजे. त्याचबरोबर कस्टमरसोबत पण ना आपल्याला तेवढ्याच प्रेमाने बोलावं लागतं, त्याच प्रेमाने राहावं पण लागतं. तेव्हा कुठे आपल्याला ऑर्डर येत असतात आणि तेव्हा कुठे आपला बिझनेस हा चांगला चालत असतो. तर इकडे मी ना नवरीची ही सगळी ज्वेलरी वेअर करून घेतली होती. तर तुम्हाला ना आजच्या ब्राईडचे सगळे मेकअप माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच पाहायला भेटतील. जर कोणी इंस्टाग्राम पेजला कोणी फॉलो केलं नसेल तर मी इथेच ना माझ्या इंस्टाची ID देते, तर लगेच जावा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तर आजचे तुम्हाला माझ्या नवरीचे मेकअप कसे वाटले हे मला कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा. म्हणजेच की एंट्रीचा लूक, एंगेजमेंटचा लूक, त्याचबरोबर हळदीचा लूक, वेडिंग लूक आणि हा होता लास्टचा विधीचा लूक. तर हे 4-5 लूक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्यासारख्याच अशा भरपूर साऱ्या मेकअप आर्टिस्ट असतील आणि त्या पण त्यांचा असाच काही नवरीचा दिवस खूप छान बनवत असतील. तर आपल्यामुळेच ना तो नवरीचा दिवस खूप छान होतो, कारण की मेकअप हा आजकाल खूपच इम्पॉर्टंट झालेला आहे. मेकअप झालं, मेहंदी झालं, डेकोरेशन झालं, हे सगळं काही अदरवाईज. तर ह्यामुळेच ना नवरी खूपच खुश झालेली असते आणि त्याच दिवशी ना तिला खुश झालेलं हे सगळ्यांनाच आवडतं. तर एक मेकअप आर्टिस्ट ना खूप मेहनतीने त्या नवरीला हॅप्पी कसं म्हणजे तिचा मेकअप कसा चांगला होईल हे सगळं तिच्यावरतीच डिपेंड असतं. मेकअप आर्टिस्टला पण ना एक काळजीच असते की तिची ब्राईड ना खूप छान दिसली पाहिजे, तिने केलेला मेकअप हा सगळ्यांनाच आवडला पाहिजेत, ह्याची खूप तिला काळजी असते. हेच ना मी माझ्या अनुभवातून सांगत आहे, कारण की मी पण ना आत्तापर्यंत मेहंदीच्या भरपूर साऱ्या ऑर्डर केल्या असतील, त्याचबरोबर मेकअपच्या पण केल्या आणि आत्ताच मी माझा बिझनेस पण स्टार्ट केला आहे जो की फ्लावर डेकोरेशनचा, ते पण तुम्हाला नक्कीच माहीत असेल. विधीच्या लुकमध्ये ना ब्राईड पण खूपच सुंदर दिसत होती आणि तिला ना हा पण लुक खूप छान आवडला होता. माझी ही आजची ब्राईड ना खूपच शांत होती, ती ना शब्दाने काहीच बोलत नव्हती. म्हणजे तिला मेकअप कसा पाहिजे, तिला हेअरस्टाईल कशी पाहिजे, तिला कसं झालं पाहिजे, कशी ज्वेलरी पाहिजे, ती माझ्यासोबत ही काहीच बोलत नव्हती. जसं मी करेल ना त्यामध्येच ती ना खूपच खुश होत होती, त्यामुळे मला पण ना खूपच आनंद होत होता. तर फायनली ते आमचे सगळे लुक कंप्लीट झाले होते आणि हा होता विधीचा लास्टचा लुक. त्यानंतर तिचं चालू झालं होतं इथे कन्यादान. इथे खाली येऊन मी तिचं थोडंसं शूट वगैरे घेतलं आणि सोबत इथे माझे मिस्टरांचं पण फोटो काढायचं काम चालूच होतं. तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.